मित्रांनो, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने वर्षभर पैशांचा पाऊस पडेल, जसे तुम्हा सर्वांवर जानेवारीला जाणून घ्या. माघ गुरुवार नवमी तिथी आहे, म्हणूनच हा दिवस खूप खास आहे. हे विशेष आहे. मित्रांनो, हा उपाय खूप खास आहे. ते योग्य वेळी आणि योग्य कृतीनुसार केले तर थोडे हळदीचे उपाय करावेत. हा उपाय इतका खास आहे की जर तुम्ही योग्य वेळी आणि योग्य कृतीनुसार थोड्या हळदीचा उपाय केला, जो प्राचीन काळातील एक उत्तम उपाय आहे, तर मित्रांनो, माझ्यावर विश्वास ठेवा, तुमचे आयुष्य किती सुधारू शकते. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने कितीही दुःख झाले तरी त्यातून मुक्ती मिळेल. समजा तुम्ही नोकरीची तयारी करत असाल तर तुमची इच्छा काहीही असली तरी तुम्हाला नोकरी मिळेल. तू नोकरीची तयारी करत होतास, तुला नोकरी मिळेल. तुमचा बंद झालेला व्यवसाय चालू होईल. ज्या आजाराने तुम्हाला बराच काळ त्रास दिला आहे, तुम्ही त्या आजारापासून मुक्त व्हाल. तुमच्या आयुष्यात पैसा येऊ लागेल. तुमच्या आयुष्यात पैसे येण्याचे सर्व मार्ग खुले होतील. आणि विश्वास ठेवा मित्रांनो, मग तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. जीवनात पैसे मिळवण्याचे सर्व मार्ग खुले होतील. आणि विश्वास ठेवा मित्रांनो, मग तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. म्हणूनच मित्रांनो, या दिवशी तुम्ही सर्वांनी हा उपाय अवश्य करावा. हा उपाय तुम्ही वर्षभर केला नसला तरीही, पण जर तुम्ही गुरुवारी नवमी तिथीला ही प्रार्थना वाचली, जर तुम्ही हा उपाय करून पहा, तर हा उपाय केल्याने तुम्हाला असे फळ मिळेल. जर तुम्ही हा उपाय गुरुवारी नवमी तिथीला केला तर तुम्हाला हे उपाय केल्याचे फळ मिळेल, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. म्हणूनच तुम्ही लोक हा एक छोटासा हळदीचा उपाय एकदा अवश्य करून पहा, जेणेकरून तुम्ही ही संधी गमावू नये आणि हा उपाय केल्याने तुम्हाला चांगले फळ मिळू शकेल. आज आम्ही तुम्हाला हा उपाय अतिशय चांगल्या पद्धतीने सांगणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा उपाय समजून घ्या. तुम्हाला इतर कोणतेही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही. तर मित्रांनो, उपाय सुरू करूया. त्याआधी हे भगवान विष्णू, ज्याला तुमचा हा व्हिडिओ आवडेल आणि चॅनल सबस्क्राईब करा, त्याच्या आयुष्यात कधीही दुःख येऊ देऊ नका. एकत्र कॉमेंट बॉक्समध्ये जय श्री हरी 5 वेळा लिहायलाच पाहिजे. म्हणून भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना प्राप्त होवो, यासह मी तुम्हाला सर्व सांगतो. असे म्हटले जाते की ज्या इच्छा कधी मोठ्या पूजेने आणि कर्मकांडाने पूर्ण होत नाही, माघ गुरुवार नवमी तिथीला एक छोटासा उपाय केल्याने तुमची इच्छा पूर्ण होते. आणि अनेकांनी हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. हा उपाय जर तुम्हालाही करायचा असेल तर आधी हा उपाय नीट समजून घ्या, ऐका, मग करा. आणि हा उपाय केल्यावर तुम्हाला नक्कीच फळ मिळेल. तुमच्या घरात कोणत्या प्रकारचे दुःख किंवा समस्या चालू आहे, तुम्हाला या समस्येचे कारण देखील माहित नाही, पितृदोष किंवा कोणत्याही प्रकारचे मंगल दोष, असे कोणतेही कारण असू शकते. म्हणून या दिवशी तुम्ही हा उपाय अवश्य करून पहा. हा असा उपाय आहे, जर आपण ते एका खास दिवशी करतो, मग त्या दिवशी जे असेल ते मिळते. पण त्या दिवशी हा उपाय करून पाहिला नाही जर असेल तर त्यापेक्षाही मोठे परिणाम आपल्याला मिळतात. आणि त्याचे परिणाम खूप लवकर मिळतात, कारण आपण हा उपाय खूप मोठ्या आणि विशेष दिवशी करत असतो. म्हणून आता आपण या उपायाबद्दल बोलूया, पण त्याआधी तुम्ही लोकांना हे जाणून घेतले पाहिजे, हा उपाय कोणत्या वेळी करावा, कोणाला करावा आणि कसा करावा हे महत्त्वाचे आहे. चला तर मग मित्रांनो, ही थोडीशी हळद आहे. आम्हाला हा उपाय हवा आहे नवमी तिथीला गुरुवार. ते कसे करावे, कोणी करावे, ते कोणत्या वेळी आणि कुठे करावे, पण या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. याची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. आणि जे या व्हिडिओमध्ये आढळेल, भाऊ कृपया त्याला विश्रांती द्या. हळदीचा उपाय अवश्य केला पाहिजे, कारण या दिवशी शत्रुवास आणि कोणताही दोष किंवा रोग दूर करण्यासाठी थोड्या हळदीचे खूप मोठे आणि विशेष महत्त्व आहे. आता मित्रांनो, चिमूटभर हळदीचा हा उपाय कोणाला वापरायचा आहे
सर्वप्रथम आपल्याला ती गोष्ट माहीत आहे तेव्हा घरच्या मोठ्या आई बहिणींकडे बघा. त्या माता भगिनींपैकी कोणतीही मोठी आई किंवा बहीण हा उपाय करू शकतात. आणि मित्रांनो, तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या घरातील सर्व सदस्यांना हा उपाय करायला लावू शकता. जर एखाद्या व्यक्तीची स्वतःची इच्छा असेल, स्वतःचे कोणतेही दुःख आणि संकट असेल, त्याला स्वतःसाठी करायचे असेल तर त्याने स्वतःसाठी देखील हा उपाय करून पाहावा. तुम्हीही ते करू शकता, त्यातही काही अडचण नाही. म्हणजेच प्रत्येक सदस्य हा उपाय देखील करू शकतो. आणि संपूर्ण कुटुंबातील सदस्यांसाठी, घरातील मोठी आई आणि बहिणींपैकी कोणीही ते करू शकते. जर माता भगिनी घरी उपस्थित नसतील किंवा हे उपाय करू शकत नसतील, मग घरातील कोणताही मोठा सदस्यही थोडी हळद वापरून हा उपाय करू शकतो. तो माणूस असला तरी त्यात काही गैर नाही. मित्रांनो, बघा, हा उपाय मंदिरातच करायचा आहे. बरेच लोक प्रश्न विचारतात, प्रत्येक उपाय करत असताना हा उपाय आपण घरी किंवा मंदिरात करू शकतो का? यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न येतो तो या उपायाबाबत. हा उपाय आपण कोणत्या वेळी करावा, सकाळी करावा की संध्याकाळी? तर मग आता जरूर पहा, तुम्ही विचारा, भाऊ थोडी हळद वापरून हा उपाय कोणता असेल? तर आम्ही तुम्हाला सांगेन की हा उपाय तुम्ही संध्याकाळी केला तर बरे होईल. ते होईल कारण माघ गुरुवार हा नवमी तिथीचा दिवस आहे आणि या दिवशी प्रदोष काल खूप महत्वाचा आहे. जर तुम्ही विश्रांती ही सकाळी केलीत तर चांगले होईल, त्यात काही हरकत नाही. म्हणून आता मित्रांनो, पुढची सर्वात मोठी आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की जर आपण हा उपाय सकाळी केला तर तो कोणत्या वेळेच्या दरम्यान करावा, आणि जर संध्याकाळी प्रदोष काळात केला तर तो किती वाजता आणि किती वाजता करावा. नंतर पहाटे पहा, तरीही काही कारणास्तव उशीर झाला तरी सकाळी लवकर उपाय करण्याचा प्रयत्न करा. थोडा उशीर झाला आहे तरीही तुम्ही उपाय करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे संध्याकाळी तेच्या दरम्यान हा उपाय तुम्ही कधीही करून पाहू शकता, त्यात काहीही चूक नाही. पण जानेवारी माघ गुरुवार नवमी तिथीला प्रयत्न करा, वेळेत करा. काही कारणास्तव नियंत्रण करू शकत नाही त्यामुळे तुम्ही ते थोडे उशिराही करू शकता. तर आता जाऊया, चला आपल्या पहिल्या उपायाबद्दल बोलूया. म्हणून मित्रांनो, गुरुवारी हळद लावावी. आप उपाय कसे करावे? त्यामुळे थोडी ग्राउंड हळद घ्यावी लागेल. ठीक आहे, आता हे ग्राउंड हळदीला कोरडी हळद म्हणतात. जर तुम्हाला ते हवे असेल तर तुम्ही करू शकता. तुम्ही ते ओले किंवा कोरडे करा. तुमच्या घराची सीमा, तुमच्या घराची सीमा आहे त्यावर तुम्हाला हळदीची एक ओळ बनवावी लागेल. हळदीची एक ओळ चारही बाजूंनी तुमच्या घराची सीमा आहे त्याभोवती तुम्ही कोरडी हळद किंवा हळदीने बनवू शकता. थोडं पाणी टाका आणि मग त्यासोबत तुम्हाला सगळीकडे हळदीची ओळ करायची आहे. यातून काय होणार? पहिली गोष्ट म्हणजे नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात कधीही प्रवेश करणार नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणि चांगली ऊर्जा नेहमीच वाढेल. ज्या घरात हळदीचा उपाय केला जातो त्या घरात देवदेवतांचा वास असतो. देवी देवता तेथे राहतात. पहा, हळदीच्या उपायांनी हे होणार नाही की तुम्ही तुमच्या जीवनातून गरिबी आणि निराधार दूर कराल. तुम्ही तुमच्या आयुष्यातून हजारो आणि लाखो संकटे आणि दुःख दूर करता. हळदीमुळे तुमचे आरोग्यही सुधारते. हळद तुमचे पैसे वाढवण्याचेही काम करते. त्यामुळे हा पहिला उपाय नक्की करून पहा. त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा कधीही राहणार नाही आणि ते तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही. दुसरा उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या उपायाचे पालन केल्याने तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नेहमी यश मिळेल. तुम्ही कोणताही व्यवसाय करा, तुम्हाला नोकरी मिळेल. यात तुम्हाला खूप चांगले परिणाम मिळतील. तुम्ही जो काही व्यवसाय कराल त्यात तुम्हाला खूप चांगले फळ मिळेल जे तुम्ही केले नसेल. तुमचा आतापर्यंतचा व्यवसाय होता, आता तुम्ही ते कराल
तुम्हाला फक्त हळदीचा एक छोटासा उपाय करायचा आहे आणि दुसरी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या कुंडलीत गुरु खूप बलवान होईल. काय करावे? चिमूटभर हळद घ्यायची आणि तुमच्या आंघोळीच्या पाण्यात म्हणजे तुम्ही ज्या पाण्याने आंघोळ करता त्या पाण्यात चिमूटभर हळद घाला. त्या पाण्यात मिसळावे आणि गुरुवारी पाण्यात चिमूटभर हळद टाकून आंघोळ करावी लागते. तर हा उपाय इतका चांगला आहे की जर तुम्हाला हा उपाय करायचा असेल आणि गुरुवारी तुम्ही पाण्यात चिमूटभर हळद टाकून स्नान कराल तर हा उपाय इतका चांगला आहे की हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीत बृहस्पती खूप बलवान बनतो. ज्या समस्यांमुळे तुम्हाला पैशाची चिंता होती त्या तुमच्या आयुष्यातून निघून जातात आणि त्याच वेळी तुमच्या शारीरिक समस्या आणि तुमच्या घरातील लोक जे शारीरिक आजारी होते, ज्यांना वेदना किंवा कोणत्याही प्रकारचे आजार होते ते त्यांच्या आयुष्यातून निघून जातात असे दिसते. प्रत्येकाचे आरोग्य चांगले होते आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप यश मिळवाल. तुमचा व्यवसाय तुम्ही कधीही कल्पनेपेक्षा चांगला होईल. त्यामुळे हा एक अतिशय चांगला उपाय आहे. गुरुवारी करा हा उपाय आणि मग बघा तुमच्या आयुष्यात चमत्कार. किमान 5 अमावस्येला हळदीने आंघोळ करण्याचा उपाय करावा. या उपायाचा अवलंब केल्यास तुमच्या जीवनात पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या अमावस्येला, अगदी 5व्या अमावस्येच्या आधी तुम्हाला खूप चांगले परिणाम दिसतील. तुम्ही स्वतःच पाहाल की तुम्हाला ज्या काही वेदना आणि दुःखांची काळजी होती ती लवकरच निघून जाईल. तर आपण आतापर्यंत 2 उपायांबद्दल बोललो आहोत. आता पटकन बोलूया. तुमच्या तिसऱ्या उपायात तुम्ही तुमच्या घरात चिमूटभर हळद कुठे ठेवावी आणि हा छोटासा उपाय केल्याने तुम्ही तुमच्या जीवनात श्रीमंत कसे व्हाल आणि तुम्ही येथे श्री हरी विष्णूला प्रसन्न कराल आणि तेथे असलेले देव गुरु बृहस्पती देखील तुमच्यावर प्रसन्न होतील. म्हणून हळदीचा संबंध देव गुरु आणि विष्णूशी आहे. जर तुम्ही त्यांना संतुष्ट कराल तर तुम्हाला तुमच्या संपूर्ण आयुष्यात कधीही पैशाची चिंता करावी लागणार नाही आणि येणाऱ्या पिढ्यांनाही चिंता करावी लागणार नाही. हे अगदी खरे आहे. फक्त खरे श्रद्धेने उपाय करा. हे करा आणि तुम्ही स्वतः थोडीशी हळद घ्या. हळद पावडर घ्या. आता त्यात थोडे शुद्ध पाणी घालावे लागेल. आता हे हळदीचे पाणी तुमचे तयार. आता तुम्हाला काय करायचे आहे? तुमच्या घरभर फवारणी करा. शौचालय, स्नानगृह इत्यादी वगळता घराच्या सर्व कोपऱ्यात हळदीचे पाणी शिंपडावे लागेल. हे विशेषतः आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर केले पाहिजे. तुम्ही घर, मंदिर इत्यादी मध्ये जी पूजा करता ती घरातही करावी लागते. तुम्ही सर्वत्र हळद शिंपडून श्री हरी विष्णूचे ध्यान करा. हा उपाय केल्याने तुमच्या घरात अडकलेला पैसा सर्वात आधी येईल. दुसरे म्हणजे जर तुम्ही एखाद्याकडून कर्ज घेतले असेल तर तुम्ही इतर लोकांना पैसे परत करू शकत नाही. आम्ही या व्यक्तीला पैसे देण्याचा खूप प्रयत्न करतो पण ते करू शकत नाही. म्हणून श्री हरी विष्णूची प्रार्थना करा. हळदीचे पाणी शिंपडा आणि म्हणा, हे श्री हरी विष्णू, माझे दारिद्र्य दूर कर आणि माझ्यावर आपला आशीर्वाद ठेव. एवढेच म्हणा आणि मग पहा, तुम्ही प्रत्येक व्यक्तीला पैसे द्याल आणि तुम्हाला इतके पैसे मिळू लागतील की तुम्हाला पैशाचे व्यवस्थापन करण्याचा विचार करावा लागेल. दुसरे म्हणजे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा कधीच थांबणार नाही. हळद असेल तिथे या सगळ्या गोष्टी थांबत नाही. आणि तिसरी गोष्ट, तुमच्या घरात कधीही प्रवेश करणार नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरात कोणताही आजार होणार नाही. रोगांपासून मुक्ती मिळते. तर थोडे हळदीचे अनेक चमत्कार आहेत. कारण हळद ही काही सामान्य वस्तू नाही जी आपल्या स्वयंपाकघरात ठेवली जाते. तिचा थेट संबंध श्री हरी विष्णूशी आहे. मित्रांनो, तुम्ही पाहिले असेल की आम्ही त्यात हळद घेतो. वेदना असेच राहतील आणि कधी कधी अशी वेळ माणसाच्या आयुष्यात येते. आयुष्यात खूप कठीण प्रसंग येतात
आयुष्यातील दुःख खूप वाढतात आणि जेव्हा आयुष्यातील संकटे संपताना दिसत नाही तेव्हा जिथून आशा असते तिथूनही आपल्या आशा धुळीस मिळू लागतात आणि दुःखात असणारी व्यक्ती आणि समोरच्या व्यक्तीला कळत असेल तर ही व्यक्ती दुःखात आहे असे वाटत असेल तर आधार द्या. मित्रांनो, आम्ही तुम्हाला कोणते उपाय सांगणार आहोत ते पहा. तुमच्या घरातील या ठिकाणी तुम्हाला 3 लवंगा जाळायच्या आहेत. हा उपाय तुम्ही पूर्ण भक्तिभावाने एकदा करा आणि मग तुम्हाला त्याचे फळ स्वतःला दिसेल. पण हा उपाय तुम्ही पूर्ण भक्तिपूर्वक करा आणि मग तुम्हाला त्याचे फळ दिसेल. मग बघा काय होते. अनेक वेळा आपल्याला वाटतं की आपल्या घरात एवढा त्रास का होतोय, कर्जाच्या समस्या वाढत आहे, आपला पैसा का बुडतोय. मग बघा कितीतरी मोठं कारण आहे. बघा, डोळ्यातला दोष असा काही नसतो की नुसते बघून बघता येईल. समजा एखादी व्यक्ती असेल आणि तो मनात विचार करत असेल की या व्यक्तीने आयुष्यात पुढे जाऊ नये, संपत्ती, यश मिळवू नये, हे साध्य करू नका. या व्यक्तीच्या घरचे लोक नेहमी मागे राहतात. म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या मनात असे विचार करत असते तेव्हा त्याची वाईट नजर या गोष्टीवर बोलते. त्याचा थेट परिणाम तुमच्या जीवनावर होतो. मित्रांनो, वाईट नजर लागली तर माणूस दुःखातच थांबत नाही, म्हणजे त्याच्या आयुष्यात दुःख येऊ लागतात, डोक्यावर कर्जे वाढू लागतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडू लागतात. जर तुमच्या घरात खूप त्रास होत असतील तर समजून घ्या की तुमच्या घरात कुठेतरी दोष आहे. कारण कधी कधी आमच्या घरात काही दोष असेल तर तो लोकांचा किंवा घराचा आहे असे वाटते. घरालाही दोष दिला जातो. तर या सर्व गोष्टी आयुष्यात अगदी सहज घडतात की तुमच्या आयुष्यात तुम्ही कर्ज, पैसा, भांडण, चिडचिड, चिडचिडेपणा या गोष्टी घरात दिसतात. तर तुम्हाला 5 फुलांची लवंग घ्यावी लागेल. वाईट नजर कितीही मोठी असली तरी ती तुमच्या घरातून निघून जाईल. मित्रांनो, तर तुम्हाला 5 फुलांच्या लवंगा घ्याव्या लागतील. तुम्हाला एक घ्यावे लागेल कापूर. तुला आता काय करावे लागेल, 5ही लोकांना मातीच्या दिव्यात ठेवा आणि त्यावर कापूर ठेवा आणि लवंगा घ्या. तुम्हाला एक कापूर घ्यायचा आहे. आता तुम्हाला काय करायचे आहे, 3 लवंगा आणि एक कापूर आणि ते तुमच्या घराच्या मुख्य दारात जाळायचे. ते कधी जाळायचे, संध्याकाळी, कोणत्या दिवशी वापरायचे ते तुम्ही ठरवू शकता. हा उपाय कोणत्याही दिवशी तुम्हाला समजत नसेल तर कोणताही दिवस निवडा आणि माझ्या घरात 3 लवंगा तुम्ही संध्याकाळी मुख्य गेटवर सूर्यास्तानंतर कधीही जाळणे. जर तुम्ही हा उपाय करून पाहिला असेल तुम्हाला दिसेल की तुमच्या घरात लक्ष्मीचा वास आहे, तुमची संपत्ती नेहमी वाढते आणि मित्रांनो, तुमच्या घरातून वाईट नजर पूर्णपणे नाहीशी होते. आपल्या जीवनात म्हणायचे आहे हे घराचे मुख्य प्रवेशद्वार आहे जे तुम्हाला श्रीमंत देखील बनवू शकतात आणि तुमच्या आयुष्यातील त्रासही वाढवतो. कारण घराच्या मुख्य प्रवेशद्वारापासूनच घरात नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही ऊर्जा येते. जेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर 3 लवंगा जाळता तेव्हा नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करते असे नाही, आणि जर ते केले असेल तर ती तुमच्या घरातून बाहेर पडते. आणि अशा घरांमध्ये जे लोक आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लवंग आणि कापूर जाळतात, देवी लक्ष्मी नेहमी निवास करते. कारण लवंग आणि कापूर जाळल्याने तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि जिथे सकारात्मक ऊर्जा वाढते त्या घरात देवी देवतांचा नेहमी वास असतो. म्हणून पहा, श्री हरी विष्णूसह देवी लक्ष्मीला आपल्या घरी बोलवा, तिची प्रार्थना करा, मुख्य दारावर नक्कीच दिवा लावा. दारिद्र्य कधीही राहणार नाही तुमच्या घरात. नाही तर लवंगाच्या उपायासाठी आधी 3 लवंगा लागतील. आता 3 लवंगा आज गुरुवारच्या दिवशी घरातील या ठिकाणी 3 लवंगा टाका. पैशाची कमतरता दूर होईल. तुमच्या आयुष्यापासून दूर जा आणि तुम्हाला चांगली दृष्टी मिळेल. दोषही तुमच्या घरातून निघून जाईल. घरातील सर्व सदस्यांच्या जीवनापासून घर दूर होईल. व्हिडिओ खूप खास आहे कारण
मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये जय मा लक्ष्मी लिहा. धन्यवाद.